संघाचं बघूया. 11 चेंडूमध्ये 10 धावा केल्या त्या साईनी आणि कीर्तिदास सुंदर अशी फलंदाजी. 9 चेंडूमध्ये 22 धावा. वा भाई वा. बघूया काय करतात ते आता. फहाद साई यांना मारा करतील. साई तयार. ओ अरे हा झालेला त्रिफळाची बोल्ड सुंदर अशी विकेट त्यांनी घेतलेले. फहाद यांच्या गोलंदाजी खूपच छान इथे पाहायला मिळाली आणि मधला दांडी त्यांचे गोल केलेले इथे. खरंच संतोष चांगलाच आपल्याला बोल पाहायला भेटलाय. फहाद कडून चांगली गोलंदाजी थोडासा कमबॅक पाहायला भेटतोय. कृपया कॅमेरामॅन खरंच चांगलाच आपल्याला गोलंदाजी पाहायला भेटली. यॉर्कर असा चेंडू साईला काही समजला नव्हता. आता बघूया पुढचा चेंडू फॉजचा. पुन्हा एकदा ऑपोजिशन टोलवलेला. पुन्हा एकदा एक विकेट गेले ते आयनेल्या संघाची. आता मात्र बाद झालाय तो जितू. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी. 47 धावा झाले त्या आयनेल्या संघाच्या आणि हायट्रिकचा चान्स. चांगलासा फटका. पहिला हायट्रिक होते का आणि आता आपल्याला मस्त पैकी हायट्रिक पाहायला भेटले. 3 दिवसामध्ये अजूनपर्यंत आपल्याला हायट्रिक पाहायला मिळाली नव्हती. आता पहिल्याच मॅच मध्ये हायट्रिक झाला होते फहाद कडून. खरंच उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली फहादने आणि या विकेट नंतर ओव्हरची सुद्धा समाप्ती झाली आणि जवळपास 48 धावांचं आव्हान ठेवले ते उरुड या संघाकडे आयनुल या संघाने.